पेट सपा आयुर्वेदिक चूर्ण, पेट सपा तो हर रोग दफा। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। अंजली दमानिया आज महसूल मंत्र्यांना भेटणार। पार्थ अजित पवारांच्या विरोधामध्ये दमानियांची तक्रार। सुप्रिया सुळे यांची वेगळीच भूमिका। आत्याबाई अचानक आल्या भाच्याच्या पाठीशी। पार्थ चुकीचं वागलेलं नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। उद्धव यांच्या दौऱ्यामध्ये मुसलमानांचा रामायणाला विरोध। मुसलमान महिलेचे उद्धव ठाकरे यांच्या देखत धक्कादायक वक्तव्य। सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर रामायण दाखवू नका, मुस्लिम महिलेशी मागणी। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण। भाजपकडून देशभरामध्ये वंदे मातरमचं गीत गायन। आज मी वंदे मातरम गीत गायनामध्ये सहभागी व्हा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं आवाहन। अंधेरी दहिसर मेट्रोची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता। भाडे निर्धारण समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव। पुण्यामध्ये महारवतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा। पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप। महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवार कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया। कथित जमीन घोटाळ्याशी माझा काही एक संबंध नाही, या प्रकरणी मी सर्व माहिती घेऊन बोलेन, अजित पवारांचं वक्तव्य। शीतल तेजवानीची पार्थ पवार एक प्रकरणामध्ये एंट्री। जागा मिळवून देते म्हणत स्वतःच बनली पॉवर ऑफ अटर्नी। मूळ जागा मालकांनी लावला आरोप। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 64.46% मतदान। या राज्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान। पार्थशी फोनवरून बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण। सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराख। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही। चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही। पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट। पुण्यामध्ये ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये आंदोलन। हातामध्ये श्रीखंडाच्या वाट्या घेत घोषणाबाजी सुद्धा। आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतंय। लातूर दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाहीत, ठाकरेंचा सवाल। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच। मतदारसंघांवर भाजपसह राष्ट्रवादी आग्रही। सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। शहराध्यक्ष सुनील खरटमलांचा अजित पवार गटात प्रवेश। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलं। तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। मस्जिद बंदर परिसरामधली घटना। उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीमध्ये वाढ। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स। असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार। पाकिस्तान सरकार संविधान बदलण्याची तयारी। सुरेश रैना शिखर धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त। बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीची कारवाई। युवराज आणि सोनू सूद यांची सुद्धा होणार चौकशी। विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला जाण्याच्या चर्चा। सध्याचा मालक डीआयजीओ संघ विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती। वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव। प्रत्येक खेळाडूला मिळणार कार। टाटा मोटर्सची मोठी घोषणा। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। भारतीय महिला संघातील महाराष्ट्रीयन मुलींवर होणार सत्कार। तळ कोकणामध्ये जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात। कोकणात आजही जपली जाते जुनी परंपरा।
नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 8:30 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.